मला तर इकडचे सगळे खायला आवडते. पहिल्यांदा मोमोज, मंचुरियन, चायनीज वेज, त्याबद्दल त्या इकडची चटणी तर अजूनच चांगली वाटते मला. मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहोत, हे पाहू शकता तुम्ही, आपल्या एका दादाचे मराठी व्यावसायिक आहे, त्याची एक गाडी आहे छोटीशी, तर त्याच्यावर व्यवसाय करत आहे. तर चला आपण त्याला भेटूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रवीण गिरीश वाईन्स. प्रवीण गिरीश वाईन्स. वाईन्सगर. अच्छा, किती वर्षापासून दादा व्यवसाय करताय? आता 8 महिने झाले. 8 महिन्यापासून. दिव्यांग आहेत का? हो ठीक आहे. पहिल्यापासून प्रॉब्लेम? नाही ॲक्सिडेंट झाला 11 वर्षाचा. ॲक्सिडेंट झालेला. तर मित्रांनो दादांचा ॲक्सिडेंट कसं काय? दहीहंडीला. हा, दहीहंडीच्या वेळेला ॲक्सिडेंट झाला, म्हणजे वरून पडलेत की काय? नाही माझ्या. अच्छा ठीक आहे. मग किती वर्ष हॉस्पिटलाइज आहेत? 11 वर्ष हॉस्पिटलाइज होते. 6 वर्ष होता. त्याच्यानंतर मग हा व्यवसाय चालू केला. अच्छा, मग व्यवसायच करायचा कसं काय तुम्हाला वाटलं? नाही दुसरा काय ऑप्शनच नाही. दुसरं काय? राहायला कुठे दादा? सोपारा गावामध्ये. अच्छा, तर मित्रांनो बघू शकता, ॲक्च्युली दादांचं ॲक्सिडेंट झालेला आहे, छोटासा अपघात झाला दहीहंडीच्या वेळेला. तर त्याच्यानंतर मग दादांना काही करता येत नव्हतं, म्हणून मग त्यांनी हा व्यवसाय चालू केला. आणि व्यवसाय बघू शकता, काय काय दादा ठेवता? मंचुरियन आहे, चायनीज पेन आहे, हे तुम्ही बघू शकता, मोमोज आहे, हे चायनीज मंचुरियन, हे मोमोज. अजून दादा? बस एवढं. अच्छा, मंचुरियन आणि मोमोजचा व्यवसाय करताय. तर मित्रांनो आत्ता दुसरा कोणी यांच्या ठिकाणी असता तर खचून जाऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो, पण दादांना ॲक्च्युली बघू शकता पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी पण इथून किती किलोमीटर गाव लांब आहे दादा? 7-8 किलोमीटर. रोज मग तिथून इथं किती वाजताचा इथे टायमिंग असतो तुला? 1:30 वाजता येतात. 1:30 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतात? 10-10:30 पर्यंत. आणि नेहमी ओपन असतं शॉप? अच्छा, तर मित्रांनो ॲक्च्युली बघू शकता 1:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दादांचा व्यवसाय चालू असतोय. तर माझा एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा ॲड्रेस काय सांगाल दादा इथला? मोरेगाव. हा नालासोपारा मोरेगावचा एरिया आहे. तर इकडे राहणारे जेवढे पण आपला मराठी बांधव असतील, भगिनी असतील, त्यांनी होऊ शकतं तेवढं आपल्या दादांना मदत करायची आहे. आणि दादांचा जो व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आपण जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत ते स्वतःची प्रगती करायला, स्वतःचा व्यवसायाचं मार्केटिंग करायला पैसे देऊन मार्केटिंग करतात. तर हा आपला चॅनल आहे, त्याच्या थ्रू आपण लहान असे व्यावसायिक आहेत की ज्यांना स्वतःच्या व्यवसायाचं प्रमोशन करता येत नाही, त्यांचं आपण प्रमोशन करत आहोत. तर अशा लहान व्यावसायिकांना आपण पुढे न्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि दादांच्या गाडीचं बघा नाव तुम्हाला दाखवतो आहे, मैत्री कट्टा नावाने आहे. आणि इथला लँडमार्क दादा काय द्याल? शिवमंदिर आहे इथे. अच्छा, मोरेश्वर विद्यालय हे लँडमार्क आहे इथला. मोरेश्वर विद्यालयाच्या शेजारीचा आहे दादांचा व्यवसाय. ठीक आहे. तर दादा काय बनवत आहेत आपण टेस्ट पण करून बघूया. दादांकडून आपण चायनीज एक भेळ बनवून घेऊया. ठीक आहे. काय काय टाकताय दादा सांगा जरा. कोबी येते, हे पहिला कोबी टाकतायत, थोडे नूडल्स येतात, हे नूडल्स येतात, शेजवान चटणी घरीच बनवता का? हो. क्या बात आहे. सॉस येतात, सॉसेस आहेत थोडं विनेगर आणि शेवटला विनेगर येते. कुठून आयडिया कुठून आली दादा? मला कुकिंगची पहिल्यापासून आवड आहे ना. पहिल्यापासून कुकिंगची आवड आहे. अरे वा. घरी कोण कोण असतं दादा? आई असते. फक्त आई आहे? आणि कितीला प्लेट असते दादा? 15 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. आणि मोमोज कसे असतात? मोमोज 40, 50, 60, 70. 40, 50, 60, 70 असं, म्हणजे जसं लागेल तसं. हे कोणते वाले असतात? व्हेजवाले, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. हां, ते मित्रांनो बघू शकता. उकडलेले येतात, फ्रायमध्ये येतात आणि ग्रेव्हीमध्ये येतात. अच्छा ठीक आहे. त्यांची प्राइस लिस्ट आहे का? प्राईस लिस्ट आहे.
तर मित्रांनो याच्यावर मी तुम्हाला प्राईज लिस्ट दादांची आहे. हा त्यांचं मेनू कार्ड आहे, त्याचाही फोटो घेऊन तुम्ही. आणि दादा जर कोणाला घरी काय प्रोग्राम असेल किंवा छोटे मोठे प्रोग्राम्स असतात त्याच्या ऑर्डर घेतात का? अच्छा, तर मग तुमचा मला नंबर द्या जेणेकरून लोक तुम्हाला फोन करून तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. गाडीवर नंबर आहे, तरी नंबर एक सांगा तुमचा. 816 9286 तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या दादांचा व्हिडिओ पोचवा आणि होऊ शकतं त्यांना तेवढा प्रयत्न करा. की दादांना दुसरं काही व्यवसायाचं साधन नाही आहे, म्हणजे त्यांच्या पायाच्या प्रॉब्लेममुळे आता दुसरं काही करताही येत नाही. तर प्लीज जेवढं होऊ शकता तेवढं त्यांना प्रयत्न करा. ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका आपल्या लहानशा व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. दादा नमस्कार.